सुशांत बद्दल आपण अधिक जाणून घेऊया. तर बहिणीकडे निकालाबद्दल काही बोलला होता का? नाही बोलला. काही सकाळची वेळ, ह्याची सकाळची वेळ होती ना. अच्छा, आणि तिची दुपारची. त्यामुळे तिला भेटणार कधी सर ते. तो रिझल्ट नेमका आला कधी होता? मला काय म्हणायचंय, रिझल्ट केव्हाही लागू. आता ते सलग म्हणजे 6 वाजल्या 6वी 7वी आता 2 वर्ष ते वर्गप्रमुख आहेत सर. वर्ग शिक्षक जे सर होते तेच वर्ग शिक्षक दोन्ही वर्ष तेच होते क्लास. म्हणजे माझं म्हणणं काय, एक तर मुलगा आमचा कसा आहे, हा त्यांना थोडाफार तरी थोडा अभ्यास आला असेल, त्यांना थोडाफार अंदाज आला असेल बाबा या मुलाला किती बोलावं, किती बोलायला पाहिजे आणि हे सांगितलं काम करतो की नाही करतो. असं आमचं म्हणणं असं होतं की त्याला एवढं त्याने अभ्यास केला. या मुलगाला मी सांगितलं पालकांना सांग आणि येत नाहीत, याचा अर्थ मुलगा चुकतोय काय. जर समजा तुम्हाला जर थोडस बरं वाटत असं किंवा हा मुलगा सांगून आणत नाही किंवा त्याचे वडील येत नाहीत, आणि तर बरोबर काय बिघडलं असतं. मला असं म्हणायचं नाही, कच म्हणायचं सरांना की त्यांनी जरा असं जर केलं असतं तर मुलगा थोडासा चंचल मनाचा आमचा मुलगा होता. तर त्यांनी जर समजा विचार करून चंचल मनाचं म्हणजे नक्की काय? स्थिर कुठली आता सांगितलं ना तुम्ही आता बोलला की नाही, तो पटकन विसरून जायचा. तुम्ही आता जे इथं बसायला तुम्ही 1 तास सांगितलं ना, नाही बसणार. तुम्हाला जी उत्तर द्यायचे तो असं खेळत खेळतच देईल. आणि लहानपणापासून म्हणजे शाळेत कसा होता, शिक्षणात कसा होता तो? असंच ह्याच पद्धतीने 50% त्याचे रिझल्टच 40, 50, 50, 60. आताच तो या 6वीला 65% आले होते त्याच शाळेमधून. त्याच्याकडे आम्ही म्हणजे हा कोणी मोठा बनावा या दृष्टिकोनातून त्याला आम्ही पहिल्यापासून दबाव कधीच ठेवला नाही मॅडम. जी काय आमची अपेक्षा आहे ती मुलगीकडे आहे. तिला डॉक्टर बन, इंजिनियर बन, तुला जे काय करायचं ते आम्ही तिलाच बनवणार. अच्छा, तू फक्त आमचं आहे हे सांभाळ. अच्छा, शेती दुकान आहे आमचं, गावी पण भरपूर शेती वगैरे. कसलं दुकान आहे तुमचं? मेडिकल शॉप आहे, सर्व काही आहे. पण कधी कधी असं त्याला त्याचा दबाव वाटायचा का की बहिणीकडून खूप अपेक्षा आहेत, ती हुशार आहे, तो काय म्हणायचा, कधी कधी काम सांगितलं ना तर म्हणायचं मालकाला काम सांगतो तू, तिला म्हणायचं बहिणीला मालकाला काम सांगतो तू. म्हणजे कधी न्यूनगंड त्यांना वाटला नाही की आपण थोडेसे करू ते आम्ही दोघांना सेमच करू. आज कपडे जरी घ्यायची झाली ना तर ह्या दोघांना घेतल्याशिवाय आम्ही कधीच आणली नाहीत आतापर्यंत. म्हणजे असं आहे, जे खायचं आहे ते पण दोघांना विचारून. आणि म्हणजे मुलगा तरी आमचा इतका जीव की प्राण की तो बोलल तेच आम्ही करायचं. त्याने जे त्याला हवं तेच खाण्या, भाजी सुद्धा सकाळी डब्याला काय, त्याच दिवशी मॅडम माझी गलती झाली की मी मेथीची भाजी बनवली आणि त्याला आवडत नव्हती. मला वाटले की थोडंसं तो टोमॅटो सॉसने हे घेऊन जाईल, भाजी नॉर्मल तरी असेल खायला. पण त्या दिवशी मला त्याने डबाच करायला नाही दिला. की मी गॅस पेटवला की हा तवा ठेवून गॅस पकडला चपात्या लाटायसाठी की हा बंद करायचा, असं 2-3 वेळा केला. आणि का रे तुला मूड नाही आहे काय म्हटले मी. तर नको ग मला कंटाळा आलाय म्हणाला, मी बाहेर काहीतरी खाईल. त्या दिवशी फक्त त्यानं डबा नेला नव्हता बघा. मेथीची भाजी मला आवडत नाही तुला. पण ते कुठेतरी अगदी म्हणजे वेगळं वागणं होतं असं तुम्हाला? नाही ना, काय जाणवलं नाही. नंतर मी पाठोपाठ सोडलंच नसतं शाळेत. त्या दिवशी मला त्याने थोडं जरी जाणून दिलं असतं ना तर मी सोडलंच नसतं. सुशांत कोणाच्या जास्त जवळ होता, तुमच्या की तुमच्या? असं म्हणजे प्रेमाच्या गोष्टी गुपित सांगायला हिलाच सांगायचं. म्हणजे काही म्हणजे काही पाहिजे असेल तर मग खरेदी करायचं असेल तर मला सांगायचं. तर तिला म्हणायचं, तो म्हणायचा माझे पप्पा काय पण असू दे चांगली वस्तू घेतात पैसे पडले तरी. बरं, हिला कधी खरेदी घेऊन जात नव्हता तो. असं ते पण जवळ तुमच्या होता सगळ्या गोष्टी करण्यासाठी. हिला सांगायचं अख्खं पूर्ण ते कधी झोपणार नाही, व्यवस्थित असं एकदम सांगणार. मला ते आठवलं ना विसरायलाच होत नाही. ते दिवसभर किती बाहेर फिरू दे, अर्धा तास खेळायला सोडलं ना तेवढ्या वेळ ते 2 वेळा सांगून माझी बाप्पी घेऊन जाणार. मी इथे खेळतोय, माझी वाट बघू नकोस तू, मी काही नाही करत, इथे आहे. 5-5 मिनिटाला तू येऊन मला तोंड दाखवतच राहणार. आमची एवढी अपेक्षा म्हणजे मॅडम तू फार मोठं शिकावं किंवा मोठं व्हावं असं आमची कल्पना नव्हती. त्याला मी सांगितलं फक्त पोलीस बनणार. त्याला म्हटलं तुला पोलीस बनायचं विरोध नाही. माझं मी मॅडम खरं 10वी शिकलेला माणूस आहे, मेडिकल शॉप होतो. बरं, मग फार मोठं शिकावंच पाहिजे. तू दुकान चालू असं काही नाही. म्हटलं नुसता एक्सपिरियन्स वरती मी आता तिथं एका दुकानमध्ये 13 वर्ष काम केलं. त्या दुकानावरती मी मेहनत करून मी
डोकं चालवून दुकान मी चालवतो. मग तुला तसं तू नुसती डॉक्टर प्रशिक्षण असला तर त्याच्यात तू औषध वगैरे तू अभ्यास केला तर तुला ते दुकान चालवता येईल. शिक्षकांना तुम्ही भेटायचात पालक म्हणून अधून मधून मीटिंग्स जे होतात पालकांची, तर त्यावेळेला काही शिक्षकांकडून सूचना होत्या का त्याच्या वर्गातल्या कामाबद्दल? काही नाही, फक्त एवढा की हा स्थिर करायला बसत नाही हे मात्र म्हणायचे मला. मग त्याच्याबद्दल काही त्याला शिक्षा वगैरे दिली जायची का शाळेत, स्थिर नाही बसत म्हणून? असं काही असं नाही. मुलांनी पण कधी कबूल केलं नाही तुमच्याकडे की असं मला शिक्षक मारतात किंवा खूप ओरडतात असं काही? तुम्हाला लिखाण म्हणजे त्या विषयाचा जे सर आहेत ना, काय त्यांचं नाव ओवाळे की काय, अच्छा, त्या विषयाचा जर अभ्यास राहिला तर रात्री लेट न करायचा. तर म्हणजे रात्री दिवसभर खेळल्यामुळे रात्रीला पटकन आठवण यायची. त्याला रात्री दप्तर भरून झाले ना, उद्या त्याचा क्लास आहे म्हटलं की ते आठवण यायची. अच्छा. मग लेट न लिहत बसल्यानंतर मी म्हणायचे आता काय रे अभ्यास करतोस, मगापासून केला नाही, झोपायची वेळ झाली आणि सकाळी तू उठणार केव्हा, लवकर शाळेत जायचंय माहिती आहे की नाही, अगं तू बस इथे, तुला माहिती नाही ते सर कसे वांड आहेत, ते खूप मारतात ते, आणि कसे मारतात माहितीये, इथे हातावने मारतात, मग इथे शिरावने लागतं, तू माहिती आहे ना, असं बोलायचं तो मला. तर असं का मारतात, तर अभ्यास राहिला की मारतात, रोज मारतात का, तर नाही, लिखाण राहिले की मारतात. मग तुलाच मारतात का, नाही, सर्वांनाच मारतात. तर तुलाच मारत असतील तर सांग, मी पप्पांना पाठवते किंवा मी येते शाळेत, असे त्याला मी 2 वेळा बोलली होती. त्याला एकही शब्द बोललेला सहन व्हायचा नव्हता. म्हणजे तो खूप संवेदनशील होता. जरा काय कोण कसं बोलतं, कोण कसं बोलतंय, कोण कसं बोलतं थोडंफार कळत नव्हतं. अच्छा. पटकन त्याला काय तो त्याचा लगेच फिलिंग व्हायचं, म्हणतो त्रास करून घ्यायचा, असं करायचं. जरा सहज कोणी बोललं ना, तू कसं बोलतोय त्याला ते कळत नव्हतं. तो त्याला वाटतं एकदम मेना बोलतोय का असं त्याला वाटायचं. त्याला कोणी माऊली, माझ्या दुकानाचं नाव माऊली मेडिकल, त्याला कोणी माऊली म्हटलं तुझं त्याला राग यायचा. वयाच्या मानाने जास्त निरागस होता. हा, तो विचार भरपूर होता. तुम्ही जरी गलत जरी काहीतरी बोलला, असं जरी बोललेत तर तो खूप मनाला लावून रडायचा. प्रत्युत्तर वगैरे कोणाला करायची माहितच नाही आम्हाला, तर कधीच माहिती नाही. अच्छा. बाहेर पण कधी नाही. त्यांनी स्वतःचं आयुष्य का घेतलं, आत्महत्या का केली, ह्याच्याबद्दल तुम्ही काय विचार करता? त्याला माझ्या हिशोबाने त्याला वाटतं न्यूनगंडता अशी वाटली असेल असा अंदाज मला वाटतो. की कसं की इतर मुलं पुढे चाललेत, मी पाठीमागे आले, मुलं मला काहीतरी छोट्या करणार असं, आणि कदाचित त्याला वाटलं असेल कदाचित घरात बोलतील, सर बोलतील, तर ते सरांचा घाबरलेला वर्गात त्याचा त्याने विचार केला की कदाचित बोलतील असं. आणि सकाळी पहिलाच तास त्यांचा होता. अच्छा, त्याच सरांचा? त्याच सरांचा पहिलाच तास होता. आता मी सरांना काय सांगणार की तू पालकांना सांगितलंस का नाही म्हणून मला सर विचारणार, तर नाही म्हटलं तर सर मला ओरडणार. मुलांच्या समोर त्याला अपमान सहन होत नव्हता. अच्छा. त्यामुळे त्यांनी ते घाबरून केलं. आम्हाला तो घाबरतच नव्हता, त्यांना माहिती आहे. 6:45 गेला ना, त्या सर 6:45 गेला, 7:30 ला की 7:30 वर्ग भरतो होतो प्रार्थना. प्रार्थना म्हटल्यानंतर त्याने मुलाने सांगतात की हजेरी घेतली, त्यावेळी तो तिथं नव्हता. त्या मुलाने शेजाऱ्याला सांगितलं की हा हजेरी लिहा, तो लघवीला गेलाय. अच्छा, असं सांगितलं. अच्छा अच्छा. मग आमचं म्हणणं का होतं, तो त्या मुलानं सांगितलं की लघवीला गेलाय, हजेरी लिहितात, त्यावेळी तो हजेरी घेऊन त्या शिक्षकाने प्रेड घेतला, तो मराठीचा प्रेड शिकवला किंवा असं काही. मग त्यावेळी पुरता मग तितका वेळ झाला, ते थोडा वेळ 10 मिनिटं झाल्यानंतर बघायला पाहिजे होतं. तो पूर्ण तास तो आलाच नाही, परत आलाच नाही. दुसऱ्या पिरियड सोडून गेले, ते पिरियड सोडून गेला, दुसरे शिक्षक आले, त्यावेळी ती चौकशी झाली. असं त्यांनीच बोललं तसे मला. 8:30 कळलं म्हणजे 35 मिनिटाचा तास असतो. म्हणजे बघा मॅडम, त्यांना 8:30 कळलं म्हणतात, 8:30 कळलं म्हणजे एक पिरियड गेला, 8ला एक पिरियड झाला, पुन्हा दुसरा पिरियड आला, 8:30 कळलं म्हणजे 2 पिरियड पूर्ण होत आले की नाही. मग त्याच्या आजूबाजूचे म्हणजे मित्रांनी काही विचारपूस करायचा प्रयत्न नाही का केला? म्हणजे त्याला माहिती होतं सर, आता आम्ही तिथून त्या दिवशी गेलो ना, तर आम्ही गावी गेलो. त्याच दिवशी आम्ही बॉडी घेतली नाही, मी गावी गेलो. अच्छा. मग त्यामुळं इथलं कॉन्टॅक्ट करायचं होतं ते आम्हाला ते राहिलं ना, कारण का दोघांची म्हणजे माझ्यापेक्षा मी जरा थोडासा मी सावरलो, पण हिला मला सावरता आलंच नाही. म्हणजे अजूनपर्यंत सावरते, म्हणजे मग येणार कसं, जशीला कोल्हापूरला पण मला ऍडमिट करावं लागलं. त्यामुळे इकडे येणं आवश्यक आहे. तोपर्यंत शाळेनं म्हणजे मला जे विचारायचं होतं शाळेनं, शिक्षकांना ते विचार राहूनच गेलं. अच्छा. आणि पोलिसांनी पण काही चौकशी काय केलं नाही. मला वाटतं येऊन गेले का माहित नाही, मी बंद होतो त्यामुळे
पण जे आम्हाला म्हणणं मांडायचं होतं ते राहूनच गेलं. आणि तुम्ही आपले शाळेने जे आपला जेवढा कसं वाचवता येईल, आपल्याला जेवढं वाचवता येईल एवढंच केलं शाळेनं, बाकी काही केलंच नाही किंवा असं काय म्हटलंच नाही. उलट शाळेत कोणतरी म्हणत होतं, आमची माझ्या मुलगीची मैत्रीण म्हणत होती की त्याला पैसे देत नव्हते, असं एका सरांनी म्हटलंय. एका सरांनी ती साऊथ नाही होती काय, एवढी वागणूक खराब द्यायची होती असं. म्हणजे आदल्या दिवशी मी त्याला मारलं होतं, मी खूप मारलं होती, असं त्याला म्हटल्याने. असं शाळेने सांगितलं. मुलगीला म्हणाला, ते मुलगी म्हणाली सर बोलताय चुकीचं बोलताय, मी स्वतः मी रोज तिथं मी काउंटरला जायची समोर, 2 रुपये मागत मी त्याला ते 15 रुपये द्यायचे. म्हणजे असं शाळेने एक बाजू असं केलं. म्हणजे आम्ही नसल्याचाच थोडासा फायदा त्यांना घेता आला असं वाटतं आम्हाला. आणि हे असं कुठे पसरवलं असं तुम्ही म्हणताय? शाळेत मुलगी चर्चा म्हणजे शाळेभर मध्ये अशीच चर्चा चालू होती अशी. म्हणजे त्यांनी आता कुपन काय काय रचले, पण माझी जरा आता तब्येत ठीक झाल्यानंतर मी त्यांना सोडणार नाहीये. जेव्हा माझ्या मुलासाठी मी प्रॉपर्टी राखून ठेवणार होती ती गेली तरी चालेल, कारण मला जे माझं होतं ते सर्वच तुम्ही घालवलंय. माझा आस्था खेळता संसार तुम्ही मोडले तर मला तुम्हाला माफ करून काय फायदा आहे? ज्यावेळी घटना घडली मॅडम, ज्यावेळी घटना घडली त्यावेळी एकही माझा म्हणणं आतला 2-3 माणसं मानमानताना सोडत नव्हते पोलीसवाले. मीडियाला तर बिलकुल सोडलं नाही आतमध्ये. म्हणजे कशाच्या आधारे त्यांना सोडलं नाही? म्हणजे अधिकार कुणा चालला पाहिजे? पोलिसांचा अधिकार झाला, मीडियाचा अधिकार आहे का नाही? मग त्यांना काय सोडलं नाही? म्हणजे त्यांना फक्त आपलं हे वाचवायचं होतं आणि सगळं जे काही येईल, जेवढं काय टाकता येईल ते पालकांवर टाकायचं होतं. असं लोक आता मला म्हणाले की असं खरं आहे काय गोष्ट आहे, असं म्हणजे असं वाचायला मिळतंय, असं काय काय पेपरला आहे. अच्छा, म्हणजे काही वर्तमानपत्रांमध्ये पण असं झालं होतं, असं छापून आलं होतं. हा, काही म्हणजे सरांचंच बरोबर होतं, पालकांनी बिलकुल लक्ष नाही दिलं. शाळेने थोडी जबाबदारी घेतली पाहिजे. पालकांची जबाबदारी आहे तितकं आम्ही मान्य करतो, पालकांनी जबाबदारी घेतलीच पाहिजे. शाळेने काहीतरी जबाबदारी घेतली का नाही पाहिजे की नाही? 8 तास 5 तास तुमच्या मुलगा ताब्यात असतो की नाही?